हॅलो, यवत टीमचे आले 12th मॅन. आहे. राहुल पहिलं षटक टाकण्यासाठी राहुल खुटवड तुम्ही गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी बघणार आहात. पहिली जोडी आतमध्ये मंगेश ऑन स्ट्राईक. निखिल लोणारी, निखिल लोणारी आपल्याला विनंती, आपण इकडे या 2 मिनिटं. पहिलं षटक घेऊन राहुल खुटवड तुम्ही गोलंदाजी मार्कवरती बघणार आहात. मंगेश हरिहर खेळतोय खूप जास्त उंच चेंडू, केतन चोरगे टिपतोय झैल. पहिला धक्का यूके स्टार. पहिला धक्का अर्थात युके स्टार उरुळी कांचन टीम हवेली तालुक्यामधला असणारा एक मातब्बर प्रतिस्पर्धी म्हणून ज्या संघाची ओळख आहे. मंगेश हरिहर टेनिस क्रिकेट मधला एक चांगला प्लेअर आहे. आज पहिल्या ओव्हरमध्ये मात्र खूप स्वस्तामध्ये त्याला माघारी जावं लागतंय. पहिला धक्का आहे तो युके स्टार उरुळी कांचन टीमला, तर त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी आता आतमध्ये नवीन खेळाडू. बा 4 रन मार्शलच्या बॅटमधून निघलेला तो चौकार आहे. पुन्हा एकदा बॅटची कड घेणार हा चेंडू जाईल दादा काळेकडे. दादा काळे मात्र आज बऱ्याच दिवसानंतर मी दादाला ग्राउंड मध्ये बघतोय. आता कोचिंग चालू केलेली आहे त्यांनी गावामध्ये. नवीन मुलांना आपल्या गावामधनं तयार करण्याचा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न दादा काळेचा आता त्यांच्या गावामध्ये सुरू झालेला आहे. आणि आता तुझा दादा बऱ्याच दिवसानंतर मी आतमध्ये पाहतो. आता मयूर दोरगे याआधी काल खेळले, त्यांची टीम वेगळी होती, आता त्यांच्या गावातली दुसरी टीम आहे. आज एका गावामध्ये 2-2 नाही 3-3 4-4 टीम्स आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या खेळाडूंचा भरणा असणार आज ग्रामीण भागामध्ये तुम्ही खेळाडू बघू शकणार आहात. यवत गावामध्ये सुद्धा चांगल्या स्पर्धेचं आयोजन होतं बघा. आता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहतो ठिकाणी यवत गावामध्ये एक स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि त्यांच्या गावामध्ये सुद्धा एक चांगलं मैदान आहे आणि तिथे आपण पाहतो त्या स्पर्धेचं आयोजन होत असतं. राहुल खुटवड पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती आलतात. मंगेश हरिहर सारखा पहिला खेळाडू आपण पाहतो. पहिला धक्का अर्थात तो संघासाठी पहा चेंडू खेळलाय सरळ बॅटनं, पाठीमागे क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि असेल हा षटकार. आदेश खोपडी गावावरून आपण पाहतो ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आज आवर्जून आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडलेले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस सेवा पार्टी अर्थात शुभम पवार यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. संकेतदादा शितोळे आणि अक्षयदादा शितोळे हे सुद्धा आपण पाहतो आज खोपडी गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतात. या तिन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. खोपडीवरनं ती ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आज उपस्थित आहेत. एका सण शुभम पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत. संकेत शितोळे आहे, अक्षय शितोळे आहे आणि आता हळूहळू आपण पाहतो अजूनही बऱ्याचशा मोठ्या प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतो या ठिकाणी आता इथे व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती युकेश स्टार उरुळी कांचन 11 धावा 1 गडी बाद असताना षटक क्रमांक 2 ला आता या ठिकाणी सुरुवात होती आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आदित्य हा खेळाडू तुम्ही पाहणार आहात. यवत टीम कडनं षटक क्रमांक आपण पाहतो 2 टाकण्यासाठी त्या खेळाडूच्या हातावरती आपण पाहतो या ठिकाणी आता चेंडू ठेवण्यात आलाय. पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट मार्शलचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र तो बॅटवरती आपण पाहतो चेंडू मिडल होत नाही. आज युकेश स्टार उरुळी कांचन बरोबरच आज त्यांच्या गावातले अजूनही बरेचसे संघ तुम्ही या ठिकाणी आता खेळताना बघणार आहात. समोर मला वाटतं मोनू बडेकर यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा हा चेंडू डान्सिंग डाऊन दी विकेट. पुन्हा 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. युकेश स्टार उरुळी कांचन विरोधामध्ये यवत आता दौंड विरोधामध्ये हवेली या 2 तालुक्यांमधली 2 गावं आहेत. आणि एका साईडनं जर तुम्ही पाहिलं अर्थात आता केतन चोरगे अगदी वयवर्ष लहान आहे त्या खेळाडूचं आणि आज हाफबे टेनिस क्रिकेट सुद्धा खेळतो फुलबे टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. म्हणजे दोन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये एक चांगलं क्रिकेट आज केतन चोरगे खेळत आलाय आणि आज आपल्या गावामधल्या दुसऱ्या अर्थात एक बाकीच्या खेळाडूंना त्यांना एकत्र करून पुन्हा एकदा आपला एक टीम सेटअप तयार केला आणि तो खेळाडू तुम्ही आतमध्ये आता खेळताना पाहताय आणि तो चेंडू पुन्हा केतन चोरगेकडेच जाईल. लाईनवरती क्षेत्ररक्षण करत असतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची ताकद आहे आज नवोदित खेळाडू आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांना आपल्या क्रिकेट क्षेत्राला आपल्या गावाच्या टीममधनं त्यानं सुरुवात केलेली आहे. आता ज्यावेळेस हाफबे टेनिस क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस मात्र बाहेरच्या मोठ्या मोठ्या टीमकडनं तो खेळत असतो. मात्र ज्यावेळेस फुलबे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आणि गाववाईच्या स्पर्धा असतात त्यावेळेस आपल्या गावातल्या खेळाडूंना घेऊन अगदी तो खेळताना आपण पाहत असतो. आता काल एक यवत टीम खेळली तो ब्लास्टर सेवत होता. आता हा सूरज चोरगे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात दुसरा यवत टीम या गावामधली यवत गावामधली ही दुसरी टीम तुम्ही आतमध्ये पाहता. आता त्यांच्या समोर आहे युकेश स्टार उरुळी कांचन. 12 धावा धावपलीवरती 1 गडी बाद असताना पहिली जोडी तुम्ही पाहिली होती आतमध्ये. आता तो पहिला धक्का होता मंगेश हरिहर स्वरूपामध्ये. आता नवीन खेळाडू खेळण्यासाठी आतमध्ये उतरतो तो धीरज आहे. धीरज डावखऱ्याचा असणारा खेळाडू. आता या एंडनं धीरजनं चांगले फटके खेळणं गरजेचं असेल तर युकेश स्टार उरुळी कांचन टीमकडनं कारण एक मापक फायटिंग स्कोर हातामध्ये असणं ते गरजेचं असेल. हा चेंडू खेळला यस अक्रॉस द बॅट मिड विकेट षटकार. धीरजचा तो पॉवरफुल षटकार या 6 धाव्याने अर्थात युकेश स्टार उरुळी कांचन टीम बाद धावपलीवरती जाऊ आपण. 1 गडी बाद असताना षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 18 धावा धावपलीवरती युकेश स्टार. 18 धावा धावपलीवरती पुन्हा 1-2 पावले पुढे सरसावता चेंडू खेळण्याचा प्रयत्न. दादा काळे समोर एक चांगले कलेक्शन आणि तितकीच चांगली फेक दादाची होती आतमध्ये. या एका सिंगलच्या साईड आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो आतमध्ये संपला जाईल. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 19 धावा धावपलीवरती आहेत. 19 धावा धावपलीवरती आहेत. आज हळूहळू प्रेक्षकांची पुन्हा एकदा आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. गेले 3 दिवस प्रेक्षक राजानं सुद्धा दिलेला एक चांगला उत्साह प्रतिसाद आपण या स्पर्धेला पाहिलेला आहे. कारण किती मोठी स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करत असतो आणि तिथे प्रेक्षक जर राजा उपस्थित राहिला नाही तर कुठेतरी त्या स्पर्धेला शोभा कमी असते. मात्र इथे पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी दिलेला एक चांगला अफलातून प्रतिसाद आहे. उद्या मात्र मला वाटतं बरीचशी मोठी प्रेक्षकांची गर्दी होणार आहे कारण उद्या या स्पर्धेचा महांतिम सोहळा आपण या ठिकाणी मैदानावरती खेळवणार आहोत. उद्या मात्र या स्पर्धेचा 51,000 रुपयांचा अर्थात मानकरी कोण असेल, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल, या एक भरपूर मोठ्या प्रश्नाचं उत्तर उद्या आपल्याला संध्याकाळी अगदी 3-4 वाजेपर्यंत कळून जाईल. 1960-61 ऑस्ट्रेलियाच्या विंडीजच्या 5व्या टेस्टमध्ये पहा दुसऱ्या दिवशी तब्बल 90,000 प्रेक्षक ती स्पर्धा पाहण्यासाठी तिथे गेले होते.
आणि मॅचला खरी जाण येते ती म्हणजे रसिक, चोखदार आणि जाणकार प्रेक्षक. त्यामुळं प्रेक्षकांचे सुद्धा खूप महत्त्वाचा हिस्सा अर्थात मी म्हणेल अविभाज्य घटक आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 1972-73च्या मोसमातील कोलकाता टेस्टला 3,25,000 प्रेक्षक टोटल तिथे उपस्थित होते. म्हणजे इतका मोठा प्रेक्षक वर्ग आज क्रिकेटवरती प्रेम करतोय. की अशा बऱ्याचशा मोठ्या प्रेक्षकांची गर्दी होत असते. आणि आपण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण स्पर्धा बघत असतो त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत असतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक माणूस हा क्रिकेट पाहण्यासाठी येत असतो आणि प्रत्येक प्रेक्षक हा आज क्रिकेटचा चाहता आहे. ऑरेंज कलरची कॅप परिधान केली आहे पा धीरजनं. आपण पाहिलं की काल सुद्धा की असे कित्येक दुर्दैवी क्रिकेटमध्ये प्रकार घडलेत की खेळाडूंची कॅप ही स्टंपवरती पडली वारा आल्यानं आणि मेन पंचांनी तिथे त्याला बाद दिलं. आता कॅप वापरतात कशासाठी, उन्हाची तिरीप जाऊन ते लक्ष विचलित होऊ नये या कारणासाठी त्या कॅप सर्वसाधारणपणे वापरल्या जातात. फाईन लेग जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. आदेश. वा 4 रन आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने धावपलकीवरती 23 धावा युके स्टार उरुळी कांचन. विवाद 1960च्या मेलबर्न कसोटीत रिची बेनोच्या चेंडूने विंडीजच्या सोलोमनची कॅप स्टंपवरती पडली होती आणि तिथे त्या खेळाडूला पंचांनी बाद दिलं होतं. धीरजचा पुन्हा एकदा एक अपेक्षित ब्लास्ट आहे हा षटकार. आदेश. षटकार आहे आणि या षटकाराच्या सहाय्याने धावपलकीवरती पूर्ण होतील आता 29 धावा. 29 धावा धावपलकीवरती आहेत. व्हाईट बॉल. मयूर बडेकर आगमन झालेला आहे. उरुळीतले आज बरेचसे खेळाडू तुम्ही खेळताना बघणार आहात. UKPL अशी एक स्पर्धा होते त्यांच्या गावामध्ये दरवर्षी पा उरुळी कांचन प्रीमियर लीग. त्यांच्या गावामध्ये मात्र 10-10 12-12 टीम आहेत. धीरज पुन्हा एकदा हा चेंडू खेळेल लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक केतन चोरगेच असावं समोर. चेंडू थांबवला. फेक सुद्धा केतन चोरगेची चांगली होती. मला वाटतं दादा स्वप्नील कुदळे असावं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. जीवनदादा कुंजीर यांच्या वतीने पारितोषिक येते बघा धीरजसाठी. आता धीरजच्या इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला जीवन कुंजीर यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जीवनदादा कुंजीरने पारितोषिक अर्थात दादांनी ठेवलेलं आहे. धीरजला इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला ते 202 रुपयांचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी अनाऊन्स केलंय पा. आता धावपलकीवरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि जे तिसरं षटक सुद्धा अगदी समाप्तीच्या उंबरठ्यावरती आहे. धावपलकीवरती 31 धावा धावपलकीवरती आहेत. 31 ऑन बोर्ड. मार्शल चेंडू उंच जाईल जास्त. क्षेत्ररक्षकाला बराच वेळ झेल टिपलाय आणि दुसरा खेळाडू कोसळतोय युके स्टार.
धक्का क्रमांक 2, षटक संपतय 3 आणि 3 ओव्हर नंतर आहेत 31 धावा. 31 धावा केतन चोरगेसाठी आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक येते मयूर दोरगे यांच्याकडनं. आपण पाहतो केतन चोरगेनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर केतन चोरगेच्या त्या विकेट हॅट्रिक साठी मयूरदादा दोरगे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल मयूर दोरगे यांच्याकडनं. 3 चेंडूवरती 3 विकेट मिळाल्या तर ते पारितोषिक आहे. आतापर्यंत विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नाही, जर झाली तर ते स्पर्धेतलंही पारितोषिक असेल मला वाटतं 2-2500 रुपये. हो, काल मला वाटतं एक विकेट हॅट्रिक आपण पाहतोय सचिन केकांना पूर्ण केली. पाटस टीमचा सचिन केकान ज्याला ते स्पर्धेतलं पारितोषिक. तर केतन चोरगेसाठी मयूर दोरगेंना तर 1000 ठेवलेलंच आहे आणि चेतन दोरगेने सुद्धा पारितोषिक दिलं. केतन चोरगेसाठी जर तू 6 धावेपेक्षा ज्या कमी धावा जर खर्च केल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मात्र पहिला चेंडू अक्रॉस द बॅट, पहिली विकेट मिळतीये. पहिल्या चेंडूवरती ओंकार क्षीरसागर सारखा खेळाडू आपण पाहतो. ठिकाणी आता शून्यावरती बाद होईल. ओंकार क्षीरसागर हा अर्थात संघाचा स्ट्रॉंग हिटर आहे. आता शेवटच्या षटकामध्ये आला, त्याला पहिल्या चेंडूपासून आक्रमण तर करायचंच होतं. केतन चोरगेला मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो ठिकाणी विकेट मिळाली. टोटल बाद होतील खेळाडू 3. शैलेश रोडे हा नवीन खेळाडू आपण पाहतो आता खेळण्यासाठी आपण पाहतो आतमध्ये येईल. शैलेश रोडे युके स्टार रुळी कांचन चव्हाण साहेबांनी या संघाची संघमालकी आपण पाहतो या ठिकाणी त्यांच्याकडे ठेवलेले आहे. रवी बनसोडे आज त्यांच्या संघामध्ये समाविष्ट आहेत. धीरज जीवन कुंदीर यांच्याकडनं ते पारितोषिक आपण पाहतो त्या खेळाडूसाठी आता इथून पुढे सुद्धा सुरू आहे. आणि 3 विकेटसाठी जे पारितोषिक होतं तर 1 विकेट मिळाली होती, मात्र त्यानंतर एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगल धावेनं धावपलीवरती 32 ऑन बोर्ड 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना चेतन दोरगेनं पारितोषिक ते मात्र अजून तरी मला वाटतं आता केतन दोरगेनं 6 धावा खर्च केला नाहीत आणि 6 धावांपेक्षा जर कमी धावा त्याने खर्च केला तर अर्थात ते चेतन दोरगेकडनं पारितोषिक केतनला असणार आहे ते 500 रुपये आहे. काल सचिन केकांना या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतो पूर्ण केली. त्याला तो खेळाडू अगदी पाटस टीम कडनं खेळत होता. हा चेंडू शैलेश साठी होता. अगदी गतीमध्ये थोडंसं मिश्रण होतं. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू बॅटवरती मिडल होत नाही नीट, मात्र 1 सिंगल धाव मिळाली. एका सिंगलच्या साहाय्याने होतील टोटल 33 धावा पूर्ण धावपलकीवरती. 33 धावा धावपलकीवरती आहेत. धीरज एका साईडने जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खेळण्यासाठी आला. आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय आणि 9 चेंडूमध्ये 25 धावांवरती तो नॉट आउट आहे. 9 चेंडू आणि 25 धावांवरती नॉट आउट खेळणारा तो खेळाडू तुम्ही स्ट्राईक एंडला बघताय. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना पाहायचा आता आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. 12 वाजून गेलेत अगदी. आता दुपारच्या सत्रामध्ये हळूहळू आपण पदार्पण करणार आहोत. लॉग ऑफ 2 क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि दोघांमधनं जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धीरजचा तो चौकार 37 ऑन बोर्ड 37 धावा धावपलकीवरती आहेत. 37 धावा धावपलकीवरती आहेत. केतन चोरगेनं आतापर्यंत चांगलं षटक टाकलं होतं. क्षेत्ररक्षकाला तो चेंडू थांबवणं मी म्हणेल तो थांबवता आला असता. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी अक्रॉस द बॅट खेळलाय चेंडू पुन्हा सीमारेषा पार 4 रन. मंगेश 41 धावा
युके स्टार उर्वी कांचन टीम आपण पाहतो ठिकाणी धावपलीवरती पूर्ण करतोय. 41 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धीरजनं मात्र एका साईडनं आता 33 धावांवरती तो नॉट आउट आहे. पुन्हा चेंडू अगदी पुढे येऊन एक मोठा फटका खाण्याचा प्रयत्न. केतन चोरगेकडे जाईल चेंडू. लावीन वरती तो चेंडू आणि बाद होईल. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती धीरज बाद होतोय. चार षटकांचा खेळ संपला. बनवल्यात 41 धावा. तर केतन तुमच्या टीमला गरज असेल 24 चेंडूमध्ये 42 धावा. It's Neil Remix. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरे ताने गहराए बहाने सरर माधिया में शत्रु जगी मिले हमने बात लगी मन में ताने गहराए बहाने अब ये बीच रात में तेरी लाज हम बचे
स्वप्नील कुदळे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक इन लाय बबलू. आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार 4 रन. पहिल्या चेंडूवरती अर्थात स्वप्नील कुदळेच्या बॅटमधून आलेला आहे खणखणीत चौकार आहे. जिंकण्यासाठी टार्गेट असेल यवत टीम साठी ते टोटल आहे 42 धावींचं टार्गेट घेऊन आपण पाहतो तो संघ आतमध्ये या ठिकाणी उतरलेला आहे. आणि आता पहिल्या चेंडूवरती अर्थात स्वप्नील कुदळे खेळतोय त्या ठिकाणी चौकार. पुन्हा हा चेंडू दुसरा चेंडूवरती प्रयत्न होता तो रिव्हर्सचा हा फटका स्विच हिट प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी केला होता स्वप्नील कुदळेने. तो चेंडू मात्र मंगेश हरिहरनं खूप चांगला टाकला. तुम्ही पहा आज जे काय करायचं ते तुम्हाला तुमच्या टीमसाठी करावं लागतं. आज आपल्या गावासाठी खेळाडू खेळतात. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट असं म्हटलं जातं. तुमचं तुम्ही चरित्र जर गमावलं तर तुम्ही सर्वस्व गमावल्यासारखं आहे. आणि तुम्ही पाहतात तुमचा वेल्थ, तुमचा फिटनेस सुद्धा या खेळामध्ये खूप महत्त्वाचा असतो. कारण वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. तुम्ही तुमची संपत्ती गमावली तर सगळं गमावल्यासारखं आहे. त्यामुळे आता मैदानामध्ये आपण पाहतो आता ही खूप ताकदवान लढाई तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. एका साईडला युकेश स्टार उरुळी कांचन तर दुसऱ्या साईडला सूरज चोरगे स्पोर्ट्स फाउंडेशन यवत. या दोन संघांमध्ये आपण पाहतो या ठिकाणी आजच्या दिवसातला होणारा हा दुसरा सामना आपण या ठिकाणी बघत आहोत. लढाई मोठी आहे. आज 4था दिवस या स्पर्धेचा आहे. उद्या मात्र आपण या स्पर्धेचा अंतिमचा दिवस या ठिकाणी बघणार आहोत. गेली 3 दिवस आपण पाहतोय 3 संघ आपण पाहतो या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत. तर आज एक 4था संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यामध्ये आता खूप मोठ्या लढाया तुम्ही आतमध्ये बघणार आहात. यानंतर होणारा सामना दि स्टार्ट द मॅच ऑफ द सम टाइम. अगदी थोड्या वेळात आपण पाहतो तो सामना सुरू होईल. यानंतरचा सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी खूप महत्वाचा सामना आहे. मंगेश हरिहर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. स्वप्नील कुदळेनं फक्त पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच सांगतात स्वप्नील कुदळे होईल बाद. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावपली करते 1 गडी बाद. केतन आता हा नवीन खेळाडू आपण पाहतो ठिकाणी खेळण्यासाठी आतमध्ये. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो आता सुरुवात होईल. आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रवी बनसोडे ज्यांच्या माध्यमातून एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी आता होणार आहे. तयारीला ते लागलेले आहेत. हवेली तालुक्यामधली खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आता ते त्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतो या ठिकाणी उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये आता त्या प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत. आणि त्या स्पर्धेचे आपण पाहतो या ठिकाणी मुख्य ऑर्गनायझर असतील. दुसऱ्या साईडनं चव्हाण साहेब महाराष्ट्र पोलीस आतमध्ये उभे आहेत ज्यांच्या मालकीचा आज संघ आहे. युके स्टार उरुळी कांचन टीमचे आपण पाहतो या ठिकाणी संघ मालकी आपण पाहतो या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. मळद टीम संघाचे संघनायक आणि भांबर्डे टीमचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना ठिकाणी विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी ताबडतोब संपर्क करा. पॉइंट मध्ये हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी 42 धाव्यांचा टार्गेट घेऊन उतरलेला संघ आपण पाहतो आतमध्ये यवत टीम आहे. आता दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. रवी बनसोडे जास्त वेगात चेंडू टाकत नाही. मात्र जितक्या वेगात चेंडू टाकतात तितक्या वेगात हा चेंडू स्विंग करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. एक फिरकी गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे. चेंडूला स्विंग करण्याची ताकद बोटांची जादू करत असतात. बोटांमध्ये ती जादू आहे.
त्यामुळे एक अनुभव पुरेपूर पाठीमागे बराच मोठा आहे आणि आता त्या अनुभवाच्या जोरावरती आता गोलंदाजी बारकवरती गोलंदाजी करायला सुरुवात केली. मात्र समोर एक नवोदित खेळाडू आहे ज्यानं आत्ता कुठेतरी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली, तो केतन चोरगे. तुम्ही स्ट्राईक इनला पाहता आणि केतन चोरगे पहिला चेंडू खेळेल मला वाटतं अक्रॉस द बॅट, वाघाची दहाड. बा केतन चोरगेच्या बॅटमधनं निघलेला एक तो खनिष्ठ षटकार. 13 धावा धावपलीकडे एक गडी बाद. हो हा चेंडू केतन चोरगेचा मात्र बॅटचा टॉपेज घेणार. हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक बराच दूर होता. दुसरा धावेचा हा प्रयत्न केतन होता डेंजर एंडला, मात्र जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत बराच अगदी सुखरूपरित्या त्याला पहा तो बराच आधी पोहोचला सुद्धा होता. बा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपण पाहतो ठिकाणी आता इथे मिळतील. टोटल 42 धावांची ती गरज आहे, त्यामधल्या आता 15 धावा धावपलीकडे आहेत. केतन चोरगेकडे ताकद आहे. दुसऱ्या साईडनं बबलू जो नॉन स्ट्रायकिंगला आहे तो सुद्धा एक चांगले फटके खेळू शकतो. आज सगळे नवोदित खेळाडू आहेत आणि गावामधला जो मोठा संघ आहे तो काल खेळून गेला. आता बाकीचे जे खेळाडू शिल्लक होते किंवा काही बाकीचे खेळाडू खेळतात ते आज आता इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. आता त्यांची गाठ पडली हवेली तालुक्यामधल्या असणाऱ्या बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्याची. अर्थात पुन्हा ही 2 डोंगरांची टक्कर आहे. हा चेंडू केतन चोरगेसाठी सुद्धा आपण पाहतो अगदी डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत हा चेंडू थेट विकेट किपर मंगेश शर्यरच्या दस्तानामध्ये जाऊन आपण पाहतो तिथे थांबला सुद्धा होता. निर्धाव चेंडू असेल केतन चोरगेसाठी. पुन्हा एक पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय, त्यानं ती ताकद त्याची दाखवलेली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मेन पंच दीपक पिळगावकर सरांचा या ठिकाणी इशारा असेल. हा एक अतिरिक्त धाव असेल तिथे. एका अतिरिक्त धावेने धावपलीवरती असतील टोटल 16 धावा. एक गडी आपण पाहतो या ठिकाणी बाद असताना 16 धावा धावपलीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो केतन चोरगे बॅट फिरवतोय तिथे अक्रॉस, मात्र बॅट वरती तो चेंडू मिडल होत नाही. एकदा का प्रेशर निर्माण झाला, एकदा का जर दबाव निर्माण झाला आणि एकदा का जर रिक्वायर्ड रन रेट वाढलं तर तिथून पुढचा प्रवास मात्र थोडासा अवघड होऊन जाणार आहे. त्यामुळे आता पॉइंट क्षेत्ररक्षक सचिन अण्णा कांचन समोर. झेल टिपलाय आणि संघाचा संघनायक बाद. पप्पाची बोल पप्पाची. चुप क्यों है, मुंह में जबान नहीं है क्या? मळद टीमचे संघनायक आणि मळगंगा संघाच्या संघनायक आपल्याला ताबडतोब विनंती आहे. आपल्याला हा दुसरा आवाज आहे, आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब संपर्क करा. मळद टीमचे संघनायक नाहीये तिथे. मळद टीम तुम्ही तुमच्या संघनायकांना पाठवून द्या नवीन खेळाडू खेळण्यासाठी आतमध्ये. ऋषी 16 धावा धावपलीवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटक संपलेले आहेत. दोन षटक संपलेले आहेत. धावपलीवरती 16 धावा आपण पाहतो अर्थात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतो ठिकाणी आता इथून पुढे बघणार आहोत. षटक क्रमांक 3 ला सुरू होईल. शैलेश रोडे हा खेळाडू आपण पाहतो ठिकाणी षटक क्रमांक 3. युकेश स्टार उरुळी कांचन टीम कडनं आपण पाहतो तो षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात करतोय. पहिला चेंडू हा चेंडू मात्र मेन पंचांनी या ठिकाणी वाईड दिलेला आहे. सतरा धावा धावपलीवरती. पुन्हा एकदा हा चेंडू शैलेश रोडेचा अगदी खोलवर पद्धतीचा होता. ब्लॉक होल होता हा चेंडू, तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव. आता कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाणार आहोत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 11 आणि 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 24 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 11 चेंडू आणि 24 धावींची गरज असणारा सामना म्हणजे विजयाचा पार्ट अजून सुद्धा अगदी समांतर आहे.
13.9 चं रिक्वायर्ड रन रेट दाखवतोय धावफलक. पुन्हा एक वाईड आहे. अकरा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहा. आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धावींची गरज. आता या ठिकाणी इथून पुढे आपण पाहणार आहोत. हा चेंडू शैलेश तोडेंकडे केली होती ही फेक आणि एक धाव असेल 22. दापोडी गावचे माजी उपसरपंच प्रफुल्लदादा शितोळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी संपन्न करतोय. मळद विरोधामध्ये भांबर्डे या दोन गावांमध्ये यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत. हो, हा चेंडू बबलू बराच लांब गेला होता चेंडू खेळण्यासाठी हा, मात्र जास्त लांब तो खेळू शकला नाही. चव्हाण साहेब स्वतः तो चेंडू फील्ड करतील. फक्त एक धाव मिळेल. एका धावेने आता विजयाचं कॅल्क्युलेशन अगदी पालटलं जाणार आहे. 42 धावींची गरज घेऊन उतरणारा यवत संघ आता पोहोचतोय धावपलीवरती अगदी 21 धावींवरती. आणि अजूनही 9 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. म्हणजे निम्मा बनवलाय. अजून अर्धा पल्ला शिल्लक आहे. बा कव्हर पॉइंट धीरज असावा फेक करतोय शैलेश कडे. आणि पुन्हा आपण पाहतो या ठिकाणी या चेंडूवरती धावा असतील काही. दोन धावेन आपण कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. आता शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ आपण या ठिकाणी बघणार आहोत. सात चेंडू आणि 19 धावा सामना जिंकण्यासाठी अजून गरजेच्या आहेत त्या यवत टीमसाठी. 7 चेंडू आणि 19 धावींची गरज आपण पाहतो या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी असणार. हे सभी करून तुम्ही आतमध्ये बघणार आहात. शैलेश तोडे शेवटचा चेंडू. वा पुन्हा एकदा हा चेंडू फुलटॉस होता खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि जाईल हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर. बगली साहेबराव पवार यांचा आपण पाहतो या ठिकाणी आगमन होतोय. आपल्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार आहेत. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस प्रफुल्लदादांच्या वतीने आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी होतोय. दोन्ही संघाच्या संघटक समोर आहेत. एक मळद आहे एक मळगंगा आहे. 2 गावं असतील समोरासमोर. यानंतर आतमध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावींची गरज आता इथून पुढे यवत टीम तुम्हाला आहे. 6 चेंडू आणि 15 धावींची गरज असणारा सामना तुम्हाला आतमध्ये बघायला मिळणार आहे. डू ऑर डाय मॅच आहे. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. 2 तालुक्यांमधल्या असणाऱ्या 2 गावांची ही टक्कर आहे. बिग फाईट बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स. संघर्ष कडाक्याचा होणार आहे. 6 चेंडू 15 धावा. कुणी हारायला आलं नाही. एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे मात्र एखाद्याला जिंकणं खूप अवघड आहे. बाईच्या मैदानामध्ये शेवटच्या 6 चेंडू 15 धावींची गरज असताना शेवटच्या 6 चेंडू कोणाच्या हातावरती द्यायचा. हा चेंडू पंखावरती विश्वास ठेव घे भरारी झोकात कळू दे त्या वेळा आकाशाला सुद्धा तुझी खरी अवकात. आणि शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी आमंत्रित केलंय. आवाज दिलाय सचिन अण्णा कांचन. सचिन अण्णा कांचन यांच्या हातावरती हा चेंडू आहे. 6 चेंडूंची गरज असेल. 6 चेंडूंचा खेळ 15ची ती गरज आहे. पॉइंट धीरज उभा करून ठेवलेला आहे. डीप पॉइंट मध्ये तो खेळाडू आहे. त्याच्या समोर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये आहे. डीप लॉग ऑफ मध्ये तुम्हाला एक खेळाडू पाहायला मिळेल. लॉग ऑन आहे अर्थात बा एक चांगलं चक्र विणलेलं आहे. आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सचिन अण्णा कांचन यांच्या हातावरती तो चेंडू ठेवण्यात आलाय. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस जिंकलाय मळद टीम. अमर आहेत का ग्राउंड वरती. अमर सर रवी शेळके. रवी सर तुम्ही कुठे आहात.
आतमध्ये जावा बघा. सहा चेंडूंचा खेळ आपण पाहतो ठिकाणी शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 15 धावींची गरज आपण पाहतो. सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आपण बघणार आहोत. 6 चेंडू 15 धावींची गरज असताना सचिन अण्णा कांचन यांच्या हातावरती या ठिकाणी संकटाकारी चेंडू ठेवलेला आहे. आज अण्णा गेली कित्येक वर्ष उरुळी गावामधनं किंवा आपल्या गावच्या टीम मधनं बरंच क्रिकेट अण्णांनी खेळलेला आहे. आज स्वतःचा भरघोस मोठा व्यवसाय अण्णांचा आहे आणि वेळातला वेळ काढून अण्णा कायम स्वरूपी क्रिकेट खेळताना आपण गाव उरुळी कांचनकडनं आपण त्यांना पाहत आलोय. आज त्यांच्या गावातले 2 संघ खेळत आहेत. त्यामधला एक संघ आतमध्ये आहे. एक संघ यानंतर आपण बघणार आहोत आतमध्ये खेळताना. त्या संघामध्ये सुद्धा बरीचशी मोठी नावं तुम्ही आतमध्ये पाहणार आहात. एका साईडनं मला वाटतं जयदीप खेत्रे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चालू करून घ्यात मॅच. शेवटचे 6 चेंडू अजूनही टाकायचे तिवके स्टार तुम्हाला आणि अजूनही समोरच्या टीमला जी धावांची गरज असेल ती 15 आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आपण पाहतो. घेऊन उतरणारा हा संघ आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. टोटल 42 ची गरज होती. 3 षटके टाकून झालेत. अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये अजूनही 15 धाव बनवण्यासाठी इथे कुठेतरी प्रयत्न करतोय सूरज चोरगे स्पोर्ट्स फाउंडेशन यवत. स्ट्राइक एंडला ऑन स्ट्राइक बबलू. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी बोलवण्यात आले श्रीकांत फडतरे जो शेवटचे 6 चेंडू टाकेल युके स्टार उरुळी कांचन टीम कडनं. आणि पहिला चेंडू श्रीकांत फडतरेचा अक्रॉस दी बॅट स्क्वेअर लेग बिग शॉट. पहिल्या चेंडूवरती आलेला एक पॉवरफुल षटकार आहे. या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पालटते. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 9 धावींची आता इथून पुढे गरज आहे. 5 चेंडू 9 धावींची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. आणि पुन्हा एकदा बबलू पुन्हा खेळतोय चेंडू फाईन लेगच्या डोक्यावर आसमान दाखवलंय श्रीकांत फडतरेला. षटकार. सबके दिलों में
शामिल भी हूँ। आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल। आता पहा दोन आलेले आहेत, दोन खणखणी षटकार. तिसरा षटकार जर बबलू न खेळला तर पहा या षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी रोख पद्धतीने येतंय. प्रफुल्ल दादांच्या वतीनं आपण पाहतो त्या ठिकाणी त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे. समीकरण होतं 6 मध्ये 15, आता ते समीकरण पालटतंय आतमध्ये. पाहायचंय मेन पंचांचा इशारा. पेनल्टी बॅटिंग टीम साठी आहे. 4 बॉल 3 होतं समीकरण, आता ते पालटेल. 4 मध्ये बनवायच्यात आता 6. अजून एक जुना चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आतमध्ये. त्यात हे मी नियम तुम्हाला मागाशी सांगितलं होतं मॅच चालू होण्या अगोदर. हे बेसिक नियम आहेत. तुम्ही चेंडू चेक करू शकत नाही, गार्ड आतमध्ये चेंज करू शकत नाही. चेंडू थ्रो केला तर पेनल्टी आहे. आणि तिसरा षटकार जर आला तर सामना तर संपेलच. मात्र प्रफुल्ल दादांच्या वतीने आपण पाहतोय 501 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूसाठी रोख पद्धतीने या ठिकाणी येणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावींची गरज आपण पाहतो आता इथून पुढे आहे. 4 चेंडू 6 धावींची गरज असणारा हा सामना आहे. हा चेंडू यावेळेस मात्र प्रचंड मोठा या ठिकाणी शफल केलं होतं. तिथे आपण पाहतो या ठिकाणी मिळेल ती 22ची एक सिंगल धाव. एका सिंगलच्या साहाय्याने आता कॅल्क्युलेशनमध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 3 आणि 3 चेंडू मध्ये 5 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 3 चेंडू आणि 5 धावींची गरज. आकेला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार. पुन्हा एकदा उत्कंठ शिगेला पोहोचवणारा सामना युके स्टार उरुळी कांचन विरोधामध्ये यवन टीम. बॅट सिकट घेणारा हा चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक मार्शल उभा असावा. मिळेल ती फक्त 1 धाव. पुन्हा एकदा शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 2 आणि 2 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 4 धावेंची गरज आता इथून पुढे आहे. 2 चेंडूंचा खेळ तुम्ही आतमध्ये पाहताय. 2 चेंडू मध्ये 4 धावेंची गरज असणारा अगदी खूप मोठा सामना या 2 बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात. 2 वाघांची झुंज आहे. 2 तालुक्यांमधली ही 2 गाव आहेत, अर्थात 2 तालुक्यांची टक्कर आहे. पुन्हा चेंडू जाईल मार्शल कडे आणि पुन्हा एकदा इथे मिळेल ती 1 धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल तो धावबाद. आता जाणार आहोत आपण मैदानामध्ये. ते कॅल्क्युलेशन आपल्या समोर आहे. शेवटचा 1 चेंडू आतमध्ये शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 3 धावींची आता इथून पुढे गरज आहे. 1 चेंडू 3 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही आतमध्ये बघणार आहात. सामना जर बरोबर सुटला तर काय करायचं हा सर्वस्वी निर्णय ऑर्गनायझर कमिटीचा असणार आहे. 1 चेंडू 3 धावींची गरज असणारा सामना टाकतोय फास्ट श्रीकांत आणि हा चेंडू बबलू खेळतोय निर्धाव आणि सामना जिंकला युके स्टार. Jazz in the mix.